पूरे घर के बाहर तुम शेर बनो, लेकिन उसके सामने बिल्ली बनना, भीगी बिल्ली। सब कुछ बर्दाश्त कर लूंगा, एक हाथ पे 10-10 सुई लगा लूंगा, लेकिन वो नहीं बर्दाश्त करूंगा भाई साहब। जबरदस्त। चिल्ला चिल्ला के बस मांग के लिया है दोस्तों, इज्जत बनती है। गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। कालच्या ब्लॉगमध्ये जसं मंदारनी सांगितलं की आज आपल्याला जायचं आहे बीटी साठी, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन साठी। तर प्रत्येक महिन्यातून ही डेट आपली पर्टिक्युलर ठरलेलीच असते। तर पहिले कसं व्हायचं की महिन्यातून म्हणजे 30 दिवस झाले की आपण 30 दिवसांनी ब्लड लावायचो, पण आता मंदारला थोडं लवकर ब्लड लावतो, कारण तो काम पण करत असतो, सतत त्याचं काम पण सुरू असतं। बोल बच्चन तर ऍज युजुअल सुरूच असतंच, ते तुम्हाला माहितीच आहे। बट कामामुळे किंवा धावपळामुळे त्याचं ब्लड कमी होतं लवकर, त्याच्यामुळे मग 20 ते 22 दिवस झाले की लगेच आम्हाला मग डेट घ्यावी लागते ब्लड ट्रान्सफ्युजन साठी। सो आज आम्ही चाललोय मुलुंडला आहे आपलं हॉस्पिटल, त्याला निघालोय। आम्हाला कधी आम्ही वेळेवर पोहोचू असं आमचा शिक्कामोर्तब कधी झालेलाच नाहीये आयुष्यात, आणि कधी होणार नाहीये, मला चांगलं माहितीये। म्हणजे काय आता बोलेंगे, आता भाऊ तर आता नाश्ता करतोय, की 0 विषय या बाबतीत। कारण काय, काल रात्री रेसिपीच्या नादात आपले किती 12 वाजलेच होते, जेवायला तर वेगळेच वाजले। नंतर मग मी स्वतः 3 वाजलेपर्यंत जागलोय मित्रांनो, काय सांगू। म्हणजे जांभया देऊन देऊन ना माझं तोंड दुखायला लागलं। मग तिकडे जाऊ दे, तिकडे आपलं मी जाऊन झोपतो, पण अजून माझी झोप पूर्ण झाली नाही। म्हणजे भाई एखादा बेवडा असतो ना, बेवडा, त्या पद्धतीने माझी हालत झालेली आहे। मी काय सांगू मित्रांनो माझं दुःख, एवढा म्हणजे मी न पिता बेवडा झालेला आहे। म्हणजे मला नितांत झोपेची गरज आहे, आणि जर झोपेतून कोणी उठवलं ना पट्ट्याने सोडणार। आता जाऊ दे, आता पुढे काय बोलायला नको। मी तुम्हाला टाइम दाखवते किती वाजले। बरोबर 11 वाजले, आणि 11 वाजलेत आणि आम्ही अजून इथेच आहोत। झापूक झुपूक 11 वाजले लवकर। चला पटापट निघायचंय। सगळा डबा पण पॅक केलाय, मेन म्हणजे जेवण घेतलेलं आहे, भाजी चपाती घेतलेली आहे खाण्यासाठी, कालचीच घेतली ते तर आहेच। काल लेट बनवलं त्याच्यामुळे एवढी काही शिळी नाही, शिळ्याचं सोड काय, तर ते आमच्या दोघांना काही फरक पडत नाही शिळ्याचं। दुसऱ्या दिवशीचं कुठलंही जेवण ना ते क्रिस्पी लागतं एकदम। आणि जेवण चिकन पण केलं ना, आणि त्या दिवशी एवढं नाही लागत, त्याची टेस्ट जी उभरून येते ना वरती, ती सेकंड डे ला खाल्लं ना, होय होय होय। असो, निघूया आता पटकन, बोलत राहतो वेळ होईल। मी तुम्हाला रस्त्यातच भेटते आता डायरेक्ट। आले तर उतरलोय, पण आता आपण काय ट्रेनने वगैरे नाही जातोय, ओलानेच जातोय, कारण माझ्या तेवढी कॅपॅसिटी नाहीये की मी चालेन धावेन पळेन म्हणून, कारण माझी कॅपॅसिटी जवळजवळ संपायला झालेली आहे, आणि रिस्क कशाला घ्यायची उगाच। बसलोय गाडीमध्ये, आणि कसं आहे की आता नेहमी तर आपण ट्रेननेच जातो, कारण हा जो रूट आहे घोडबंदरचा तो आपल्याला माहित आहे खूप ट्रॅफिक असतं, बट आज पर्याय नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे भाई 1.5 तासाच्या वरती टाइम दाखवतायत, 12:30 झालेले आहेत, आणि फायनली पोहोचलो आपण। 2 मिनिटात उतरू आपण। लेट तो क्या गाइस, हो ही गया व्यूज को। 12 वाजतात असे पण, आणि असे पण 12 वाजतात, तसे पण 12 वाजतात, बरोबर बोलली। दोस्तों, इंतजार की घड़ी खत्म हो गई, अब आई है रुलाने की घड़ी। देखते हैं अभी खून आता है नहीं आता है, क्योंकि ऑलरेडी खून कम हो चुका है, लेकिन मेरा जज्बा कह रहा है, जुनून भी कह रहा है कि सुई लगाने से टपक से ब्लड निकल के आएगा। देखते हैं अभी हमारे सिस्टर का जो जुनून है उसके हिसाब से देखते कैसा क्या होता है। तुम्ही पण बघा, आज नितेश पाहिजे होता, म्हणजे माझा मित्र आहे थॅलेसिमिया, तो असता तर आपण थॅलेसिमिया बद्दल 2 गोष्टी सांगितल्या असत्या, पण मला जास्त माहित नाही, तो त्याला माहिती आहे अवेअरनेस म्हणून। सिस्टर 2-2 बॅग लावायचे, म्हणून चांगल्या ठिकाणी लावायचे। अब कुछ नहीं बोलने का, ठीक आहे, थोडं पाणी पी यार। सिस्टर फोल्डिंगला लावतात यार। अरे इकडे मध्ये, हा, आणि ना मी बेल्ट लावून आलोय पॅन्टीला। वॉशरूमला जायचं कसं काय, मी आहे ना, मेरी जान। आता मी आता काय करणार, तर बेल्टच काढायचं असेल ठीक आहे, पण दुसरीकडे लागणार इकडे। अरे इकडे नको, मध्ये इकडे जरी लावली तरी ठीक आहे, फोल्ड नाही करता येणार ना महाश। त्रास झाला म्हणून काढून टाकली। ओके, सुई तर लागली नाही, आणि इथे थोडं सूज पण आली, कारण हा फोल्डिंग हँड आहे। ती इथे लावली असती ना वरच्या साईडला इथे तरी चाललं असतं, पण इथे फोल्डिंगला नाही लागत, आणि थोडं काळं पण पडलंय, तो कोई बात नाही, येतो थोडस असं वाटतंय मला, बट ठीक आहे। हा सूज आहे ना, कोई नाही। आणि बघा ही छोटी मुलगी आहे ना, तिला पण सुई लावली, तिला पण फोल्डिंगलाच लावले, बट भाई ती आहे ना एकदम नीडर आहे। हा अपने को नहीं सहन होता है बाबा, देख के फट जाती है। तर कालचा आपण जी रेसिपी बनवलेली तीच भाजी आपण आणलेली आज, आणि पुऱ्या आपण खाऊ शकतो ना, मम्मी नाही खाऊ शकत, त्याच्यामुळे हा बीच वर केलं की बेड पण खाली नाहीये, लेट पोचलो म्हणून बेड पण खाली नाही, असा एक विषय होतो इथे। चांगलं लागतंय मस्त, कालपेक्षा
काल मला माहिती होतं नेक्स्ट डे जेवण चांगलं लागतं, टेस्टी लागतं. येस, या जेवायला. आज टेस्ट एकदम वर आली, जबरदस्त. ओके गाईज, जेवण तर झालं, चांगला आधार मिटला, एक नंबर. पुऱ्या कमी पडल्या ॲक्च्युली, पण मस्त भाजी रे, लिंबू लेमन लेले भाजी, एक नंबर भाजी होती. आणि मी जेवत होतो जस्ट, आणि समोर एक थॅलेसिमिया पेशंट आहे, त्याच्यासोबत एक कोणतरी छोटा मुलगा आलेला, माहिती आहे त्याचा कोण आहे काय. भाई साहेब त्यांनी अशी सपाटा लावून दिला ना गालावर, अख्खा आवाज येते आला, माहिती आहे का. तेव्हा कॅमेरा चालत नव्हता ॲक्च्युली, नाहीतर बाई खतरनाक वाजवले त्याला, त्या लहान मुलाला. आणि तो आता जाऊन त्या कोपऱ्यात बसला. आवाज एवढं मारलं नाही पाहिजे, किती लहान आहे. अरे ॲक्च्युली ही जी मुलगी आहे ना बाजूला, ही वाली, तर ती तिथे खेळत होती गाडीवरती, आणि तिच्या हाताला पण अशी इथे सुई लावलेली आहे. तर तिचा वडील सांगत होता की बाळा नको नको नको, असं तिला तिच्या लँग्वेजमध्ये सांगत होता. तर त्यांचा मुलगा पण तिचा ना गाडी पुढे मागे ओढत होता, तर चुकून हाताला लागलं बिगलं, तर त्याच्यामुळे त्याने वाजवली. ॲक्च्युली ते त्याने केलं ते बरोबर केलं. पण बाई जो सपाटा ओढला ना गालावर कडक, तो मुलगा आहे ना त्या कोपऱ्यात जाऊन बसलाय, अजून बाहेर आलाच नाही तिथून, दिसत पण नाहीये. कधी काही महाराष्ट्री मी मम्मीकडून खायचं एकदम रपाटा, म्हणजे आवडीने खातो बाई. मम्मी तर बुक्कीत टेंगूळ पण देते कधी कधी. वो तो अरे वो तो मैक्स जगत जननी है, वो कुछ भी कर सकते है, उसके हाथ में तो सब कुछ दिया हुआ है भगवान ने. हाथ में भी और पैर में भी उतनी ताकत है. दोनों में भी बहुत ताकत है. बाबा मैंने छाती पे पैर मार के लिया है. माँ लोगों का नाद नहीं करने का दोस्तों, बाकी तुम पूरे घर के बाद तुम शेर बनो, लेकिन उसके सामने बिल्ली बनना, बिगी बिल्ली. मेरे को वो मला ते आठवलं. आईला कसं तुला रपाटा माहिती आहे गालावर, तरी पण त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी नाही. तो आपला असं म्हणजे निगरगट्ट आहे, म्हणजे तो दररोज मार खातो. तो बघा तो आला, तो बाहेर आला बघा, त्याच्या चेहऱ्यावर बघा काय आहे का, जरा पण काय नाही माहिती. अरे ठीक आहे, असू दे, आपण आईस पॅक लावून हे करूया. बुक बघायची कोणत्या? बेटा थॅलेसिमिया. बेटा थॅलेसिमिया बघूया काय याच्यामध्ये. इकडे सगळं बुक्सचं कलेक्शन आहे या साईडला. टाइमपास काय होत नाहीये म्हणून थोडंसं बुक्स रीड करूया. आणि तो थॅलेसिमियावाला बघूया. हां, अच्छा, इकडे सगळे ना एकेका वर्डचे डिटेल दिले. अनुवंशिकता म्हणजे जन्म के साथ ही आने वाली बिमारी. माहिती आहे मला. आणि ही काय पण हा, ही काय कोणता आजार नाही, अनुवंशिक आहे. गाईज हे पुस्तक आहे बेटा थॅलेसिमिया, नाही बीटा थॅलेसिमिया सॉरी. तर याच्यामध्ये खूप अशी माहिती आहे जी युजफुल आहे. आणि माहिती दिलेली याच्यामध्ये, म्हणजे बिमारीच्या बद्दल जानकारी, म्हणजे हिंदीमध्ये पुस्तक आहे. बिमारी की जानकारी, त्याच्यानंतर अनुवंशिकता, हिमोग्लोबिन वगैरे कसं, थॅलेसिमिया मेजर का रोगी होना, थॅलेसिमिया मेजरचा इलाज, परत कैसे पता चलता. हाँ, कैसे पता चलता है ते बघ ना, थॅलेसिमिया कैसे पता चलता है, कारण इम्पॉर्टंट तीच गोष्ट आहे की कैसे पता चलता है. ते इथे तर इलाज पण दिलाय, हे महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं आहे. थोडा वाच. ऍक्च्युली याच्यामध्ये असं काय हे नाही दिले, बेसिक गोष्टी दिल्या आहेत की कशामुळे होतं, की जेनेटिक काही टेस्ट असतात. जेनेटिक म्हणजे आई आणि वडिलांमध्ये जेनेटिक टेस्ट असतात. त्या टेस्टमधूनच समजतं की थॅलेसिमिया मेजर आहे. कारण असं थॅलेसिमिया पेशंटचं आहे ना, मेजर असं कोणतंही लक्षण दिसत नाही आहे किंवा हा थॅलेसिमिया आहे ते समजेल किंवा अजून काय. जोपर्यंत 2 वर्षाच्या आत मुलं असतात ना, 2 वर्षाची मुलं लहान, त्याच्या आतमध्येच त्या टेस्ट केल्या जातात. किंवा असं काही खास लक्षण दिसत नाही की अरे बापरे आता आपल्याला काही टेस्ट करायला पाहिजे किंवा अजून काही असेल. म्हणजे त्याची लक्षणं तर दिसतच नाही, पण असं स्पेसिफिक काही लक्षण वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त आई वडिलांना मायनर नको. हा पण कसं आहे, ही गोष्ट जी आहे ना ती आपल्याला माहिती आहे. आता माझ्यामुळे तुम्हाला माहिती आहे, पण पूर्ण नाही माहिती आहे. म्हणून मी म्हटलं ना की नितेश पाहिजे होता इथे, तो त्याने सांगितलं असतं. नेक्स्ट टाइम आम्ही एकत्र येऊ बीटीसाठी, त्यावेळेला तुम्हाला सगळं स्पष्टीकरण अख्खं थॅलेसिमियावरच ब्लॉग बनवतो. कसं आहे की म्हणजे ह्या गोष्टी जास्त ग्रामीण भागामध्ये नाही पोचत, तिथे काय नॉलेज असणार. काय ना त्यांची मुलगी चिडली आहे, तिने ना कानाखाली मानते पप्पा. अशपथ. काय जोरात बोल, तू जोरात बोल, ऐकायला येत ना. मग सगळे कानाखाली खायला आले तिथे. हा, तिच्या पप्पाशी नाराज आहे ती मुलगी. पप्पा समजवतोय तिला. काय खूप क्यूट आहे, खूप नाजूक आहे ती मुलगी. तुझं परत कॉन्टेंट मिल जाए. जा तू जा तू जा तू जा. आई गेली तिला समजवायला. अरे बापले, बापरे. ताईसोबत मानली आहे ती मुलगी, आणि तुझे पप्पा बोले ना कॅन आय हेल्प यू, तर नको म्हणली. अरे बाप रे बाप. भाई को भी लगाना
को भी लगाएंगे अभी, तो सही बाकी है, चिढ़ती है। गुड गर्ल है ना। पापा को सॉरी बोलो। नाही बोलेगी वो पापा को. अरे बाप रे. ओके, आजचा ब्लॉग आपला असाच बसून निघणार आहे. आता आपल्यासाठी बेड पण आणलेला आहे. ती खुर्ची नसते का जाळीवाली, आणि ब्लड आलेलं आहे आपलं. आणि HB ताई बोलते 8 पॉईंट किती आहे, 8.4 HB आहे भाई साहब. हे वाटतंय 8. हा मला वाटतंय थोडंसं, कारण अगदीच ब्लड कमी नव्हतं झालं. तिथे समोर माझ्या ब्लडचा सगळा सेटअप तयार होतो. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सुई लावायची. सगळ्यात डेंजर विषय सुई लावायची. देखते का पे लगाना है तो लगाना ही पडेगा, उसके बिना ब्लड तो जाएगा नहीं. सिस्टर बोलतात भाऊच्या हाताला जी पट्टी लावली ना ती आपण आहे ना आज ते स्पिरिट न लावताच काढूया, म्हणजे ते केस उकडून जातील हातावरचे. सब कुछ बर्दाश्त कर लूंगा, एक हाथ पे 10 सुई लगा लूंगा, लेकिन वो नहीं बर्दाश्त करूंगा भाई साहब. आणि इकडे ऑलरेडी खूप जास्त हेअर ना बाबा नहीं हो पाएगा. संभाल के बैठना, तोल पीछे नाही जाना चाहिए. मंदारची दुसरी बॅग लावली आहे. आणि इकडे आमचा टॉपिक कोणता चालला माहिती आहे का, की नक्की काय खायचं आता, कारण मंदारला लागली भूक. आणि मला तो बोलतोय की त्यालाच विचारून बघा काय बोलतोय, तुला काय खायचं आहे. आता तू काय बोललीस, तू बोलला ना मला काहीतरी खायचं आहे. हा मी बोललो, मी तर काय कुरकुरे खायला पण तयार होतो. कुरकुरे वगैरे काय नाही, तो बोलतोय की मला फ्राईड राईस खायचं आहे, जे की आयरनसाठी चांगलं नाही आहे. तो खाने वाली थी. मैं बोला भाऊ मेरा मामला अलग है, मेरा लोहा नहीं पड़ता. काय खायचं बोल ना, कुरकुरे आणू. आधी कॅमेरा बंद. बाई आज तुमच्या भावाने अख्ख्याच्या अख्ख्या 2 बॉटल लंपास केलेल्या आहे, खच्चीकरण केलेलं आहे. आई शपथ, बघाल तर सगळं रिकाम आहे. पटकन संपल्या दोन्ही पण बॅग. आणि आता हे एवढं आहे ते संपतंय. बाकी इथून वर बघाल नाही, बघा हे पण खाली रिकाम आहे. त्याच्यामध्ये ना पूर्ण गाळ जमा होतो ब्लडचा, त्याच्यामुळे हे ब्लड सेट आम्ही आणतो आणि त्याच्यामुळे ना भाऊला खूप बरं पडतं, म्हणजे त्याला त्रास. हे मला नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहे. फिल्टर याला अटॅच नाहीये, तर आम्ही फिल्टर मागवतो प्रत्येक वेळेला, त्याच्यामुळे ब्लड पूर्ण फिल्टर होतं आणि गाळून पूर्ण येतं याच्यामध्ये. हे एक आहे आणि इकडे एक आहे, तर इथून नॉर्मलच येतं आणि इकडून फिल्टर होऊन येतं इथे, त्याच्यामुळे पूर्ण पातळ होऊन येतं. आणि त्याच्यामुळे भाऊला काय रिॲक्शन नाही येत. नाहीतर अदरवाईज जेव्हा असं लावायचं नॉर्मल खूप रिॲक्शन यायची. आणि भाई आज एवढ्या फटाफट गेलेत ना, नाहीतर माझा तर रेकॉर्ड आहे, मी 7-7:30 वाजल्याशिवाय इथून निघत नसतो. एक्झॅक्टली आता बरोबर 5:30 झाले. ये आनंद की बात आहे दोस्तों, बहुत अच्छी बात आहे. आणि जसं फ्रेश होऊन आलो होतो ना, तसंच एकदम टवटवीत आहे, काहीच त्रास नाही. आता मला बोलाल ना क्रिकेट खेळायचं, बॅट घेऊन आता मी तयार. आयच्या गावात साल्टी रे साल्टी, काळी काळी साल्टी आहे. चला आता हे संपेल, फक्त एवढंच बाकी आहे. अभी पीना जरुरी आहे. छोडेंगे काय के लिए, बस काय विषय, छोडना कुछ भी नाही आहे. ॲक्च्युली जे ब्लड डोनेट करतात त्यांना खरंच खूप म्हणजे हॅट्स ऑफ आहे की ते लोक प्रत्येक 3-3 महिन्याला ब्लड डोनेट करतात इथे. आणि त्यांच्यामुळे आमच्यासारख्या पेशंट्सना म्हणजे भाऊसारख्या किंवा अजून इतर गरजू व्यक्तींना ब्लड मिळतं. सो खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सिस्टर ओला केसांमुळे त्रास झाला ना, केस आहेत म्हणून. आता आपण निघालोय आणि तब्येत माझी चांगली आहे, तब्येतीचं काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भाई साहब पाऊस, तुफान पाऊस आहे आणि आपण वाट बघतोय बसची. बस पण येईना झाली आहे. कोरिवली आहे समोरची आली आहे ती, कोरिवली आहे. मीरा रोडला थोडी जाणार आहे, हायवेला थांबायला. पाऊस बघा भाई, तुफान पाऊस. आणि आता आपण वाट बघतोय ती बसची, पण AC बसची वाट बघतोय, पण AC बस आहेच नाही आहे, पण खूप लेट आहे. ही पण एक आली आहे. हा हे लागू दे म्हणजे झालं. आणि थोडं खायला पण घेतलेलं आहे, ते सगळं आता थंड होणार. बस आले की म्हणजे कसं खायला मोकळं. मीरा रोड लावा, मीरा रोड, मीरा रोड, मीरा मीरा. पाऊस बघा बाई, पाऊस. मीरा रोड लावा का आता, परत मीरा रोडला जा ना. अच्छा ओके, नो प्रॉब्लेम. ते काका म्हणे नको मीरा रोड, आताच मीरा रोड वरून आला. आता बोलले घरी जायला 12 वाजतील. मी म्हटलं कोई नाही, जा जा जा, आमचं काय, आम्ही जाऊ. एकदम शिकस आ गई है. अबे कोणती लागते, काका लागते बोलते नाही, बोरीला पाठवते. ही पण सेम बस आली जी आता मगाशी गेली, बट बाई मीरा रोड लावायला पाहिजे. मागे पण सेम बस आहे, 143, 140 नाही, अरे ती 140 ना 3 आहे. हा पण ACच आहे, मीरा रोडला लावायला पाहिजे, कारण एकच फक्त गेले एवढ्या वेळी, अर्धा तास झालं. बरोबर, अक्का जाम आहे. मीरा रोड लावा अक्का, मीरा रोड. अंकल का तो लक्षही नाहीये. अरे घ्या की एकदाच आम्हाला आत, तिथं आमचं सामान थंड झालं. भाई आंटी लोगों को सलाम, काकींना इज्जत, काकींना फुल इज्जत द्या. मीरा रोड ये. मंडळ आभारी है, 1 नंबर भाऊ, 1 नंबर काम केलं, जबरदस्त. चिल्ला के बस मांग के लिया है दोस्तों, इज्जत बनती है. अरे ज्येष्ठ नागरिक इथे ना,
चल बस बस. सब खूप वेटिंग केली, जवळजवळ पाऊण तासच्यापेक्षा जास्त मला वाटतं. अख्खी बस भरली आहे मागे. हे घेतलं होतं बर्गर, गरम गरम घेतला होता, पण आता तो पण बर्फासारखा थंड झालाय. आणि आता आपण नवीन एक काहीतरी प्रकार घेतलाय, पोटॅटो पॉपकॉर्न. काहीतरी वेगळा प्रकार पहिल्यांदा घेतलाय. कशी टेस्ट? मस्त आहे. ओके सो गाईज आम्ही आतोय फायनली घरी. आणि काय त्या एसी बस मध्ये जी थंडी लागत होती ना भाईसा, भाऊ तो कुडकुड आणि तसं ब्लड लावलंय ना भाऊला, त्याच्यामुळे मग ते जास्तच त्याला त्रास झाला. आता गारठून बसलं एक जागी कोपऱ्यात, नाही तर एकदम ठणठणीत होता. ब्लड लावलंय की नाही वाटतच नव्हतं. आणि आजचा एकंदरीत व्हिडिओ असा होता. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.